मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करतो। मी तुमचा दोस्त सूरज आपल्या चॅनलवरती आज अतिशय खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ खास यासाठी आहे कारण आज आपण एका मराठी मूवीचा रिव्ह्यू करणार आहे। तर मराठी मूवीचं नाव आहे गुलकंद। हा मूवी येऊन जरी 1 ते 1.5 महिना झालेला असला तरी पण हा मूवी मी आता रिसेंटली काल परवा बघितला आणि मी विचार केला की या मूवीचा रिव्ह्यू तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवणं माझं सगळ्यात पहिलं काम आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या रिव्ह्यूमध्ये आपण काय बघणार आहोत, तर हा मूवी मला सर्वप्रथम कसा वाटला, या मूवीमध्ये कोणत्या गोष्टी मला निगेटिव्ह वाटल्या, कोणत्या गोष्टी मला पॉझिटिव्ह वाटल्या आणि या मूवीची आपण एक छोटीशी स्टोरी पण बघणार आहोत। तर मित्रांनो, चला अजिबात वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा जो मूवी आहे तर या मूवीची जी कास्ट आहे तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट, आपण सर्व महाराष्ट्राची लाडकी हास्य जत्रा बघतच असाल तर या मूवीमध्ये तेच कलाकार सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला समीर चौगुले बघायला मिळतील, आपल्याला प्रसाद ओक बघायला मिळेल, ईशा डे बघायला मिळेल, हे त्यातले महत्त्वाचे कलाकार आहेत। त्यानंतर आपल्याला मराठीची सर्वांची लाडकी हिरोईन सई ताम्हणकर सुद्धा आपल्याला यामध्ये बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, मूवीची जी स्टोरी आहे तर खूप छान आणि सिंपल स्टोरी आहे। हा मूवी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये हसवतो पण खूप ठिकाणी इमोशनल पण करतो। तर हा जो मूवी आहे एकंदरीत आपल्याला हसवण्यामध्ये कुठेही कमी पडलेला नाही, पण काही ठिकाणी खूप सगळे निगेटिव्ह पॉइंट्स पण आहेत, तर त्याबद्दलच आपण चर्चा करूयात। मूवीची जी स्टोरी आहे मित्रांनो, तर स्टोरी सुरू होते माने आणि ढवळे कुटुंबाच्या एका लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमापासून। तर माने कुटुंब आणि ढवळे कुटुंबामध्ये लग्नाचा कार्यक्रम असतो। जो आहे तर त्याचा मुलगा आहे ओम आणि सई ताम्हणकर आणि समीर चौगुलेची जी मुलगी आहे तिचं नाव आहे मीनाक्षी। तर या दोघांचा बघण्याचा कार्यक्रम असतो। तर ठरल्याप्रमाणे मुलाकडचे मुलीच्या घरी येतात आणि त्यांचा बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो। पण या ठिकाणी होतो खरा ट्विस्ट चालू। तर या ठिकाणी जो समीर चौगुले आहे तो सई ताम्हणकरचा नवरा आहे आणि प्रसाद ओक जो आहे तो ईशा डेचा पती आहे। पण याच्यामध्ये जो आहे प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर तर यांचं कॉलेजमध्ये असतं लफडं आणि ते दोघं जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात। आपण जे म्हणतो ना की पहिलं प्रेम जे असतं ते निखाऱ्यासारखं असतं। निखाऱ्यासारखं म्हणजे राखेमध्ये बुजलेला निखारा, थोडीशी वाऱ्याची झुळूक आली आणि राख बाजूला झाली का तो निखारा फुलतो। त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे, ज्यामध्ये सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक जे आहे त्यांचं प्रेम एकमेकांच्या समोर आल्यानंतर पुन्हा नव्याने फुलतं। पुन्हा ते दोघं एकमेकांच्या संपर्कामध्ये येतात, त्यांचे व्हिडिओ कॉल चालू होतात, त्यांची कंटिन्युअसली चॅटिंग चालू होते आणि यामुळं प्रसाद ओकची जी बायको आहे याची तिला भनक लागते आणि ती त्यानंतर त्याच्यावरती वॉच ठेवायला चालू करते। त्याचं स्पाय ऑपरेशन करते आणि त्यानंतर तिच्या समोर खूप सगळ्या गोष्टी येतात की हे दोघं कॉलेजमध्ये असल्यापासून सोबत होते, कॉलेजमध्ये या दोघांचं एकमेकांसोबत लफडं होतं आणि त्यानंतर अशा काही गोष्टी तिच्या समोर येतात, त्यामुळे ती या रिलेशनच्या बाबतीत अतिशय इनसिक्युअर फील करायला लागते आणि देन ही गोष्ट ती त्यानंतर सई ताम्हणकरला म्हणजे समीर चौगुलेला शेअर करते आणि ती दोघं मिळून यांना रंगे हात पकडण्याचा प्लॅन करतात। सो ते त्यांना कशा पद्धतीनं रंगे हात पकडतील का नाही, ते त्यांना रंगे हात पकडण्यासाठी गेलेल्या प्रयत्नांमध्ये त्यांना काय प्रॉब्लेम्स येतात, तर त्या ठिकाणी जी कॉमेडी क्रिएट होते तर ती खूप बघण्यासारखी आहे। मूवी तुम्हाला खूप एंटरटेनमेंट करेल। तर या मूवीमध्ये मला ज्या गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या किंवा या मूवीनं आपल्याला जो संदेश दिलाय किंवा ज्या गोष्टी निगेटिव्हली मला जाणवल्या, तर मोस्टली निगेटिव्हली ही गोष्ट मला जाणवली की त्यामध्ये जी मुलं दाखवलेली आहेत तर एकदम त्याच्यामध्ये आपण जी जनरेशन झेड म्हणतो किंवा जनरेशन अल्फा किंवा बीटा म्हणतो, तर मुलं जे आहेत तर पूर्णपणे पॅरेंट्सच्या पर्सनल मॅटरमध्ये पूर्णपणे अफेअर करतायत आणि पॅरेंट्सला त्यांच्या कॉलेज टाइमच्या ज्या पर्सनल त्यांचे जे काही रिलेशन असतील त्याबद्दल पूर्णतः ओपनली माइंडेडनी बोलताना आपल्याला आपण बघू शकतो। तर ही गोष्ट मला कुठेतरी रिलेट झाली नाही, बिकॉज आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि कितीही लोकांनी प्रगती जरी केली, कितीही लोक ग्रो जरी झाले तरी या बाबतीमध्ये तरी अजून आपल्याकडे अवेअरनेस नाहीये असं मला वाटतं। तर ती गोष्ट मला कुठेतरी निगेटिव्ह आहे असं मला वाटलं। बाकी मूवीमधून आपल्याला संदेश असा मिळालेला आहे की सोशल मीडिया जे आहे तर सोशल मीडियामुळे कशा पद्धतीनं गैरसमज पसरवू शकतात आणि दोन चांगले चाललेले परिवार जे आहेत तर ते का उद्ध्वस्त होण्याच्या गतीवरती येऊ शकतात, तर हा संदेश यामधून आपल्याला मिळालेला आहे। तसंच सोशल मीडियावरती जे आपल्याला दिसतं ते सगळंच खरं असतं असं देखील नाहीये। खरं हे नेहमी वेगळंच असतं, सत्य कहाणी मागची एक वेगळी स्टोरी असते।
तर आपल्याला जे समोर व्हिडिओमध्ये दिसतं आपण त्यावरती ट्रस्ट ठेवतो आणि त्या अनुषंगाने आपलं मत बनवत असतो, पण रियालिटी काही वेगळीच असते. तर हा पण मोलाचा संदेश आपल्याला या मूवीमध्ये बघायला मिळाला. बाकी निगेटिव्ह बाजू अशा मिळाल्या की यामध्ये स्टोरी बिल्डअप मध्ये ते थोडेसे कमी पडले. कॉमेडी वगैरे त्यांनी केले त्यामध्ये, त्या दोघा म्हणजे मेन मुद्दा चालू झालेला होता मुला आणि मुलीचा लग्नापासूनचा, बट अचानक मध्ये त्यांचं लग्न देखील जमतं, ते सर्व त्यांच्या लग्नाला होकार देखील देतात आणि अचानक आपल्याला लास्टला दाखवलं जातं की ते सर्व लग्नाच्या मंडपामध्ये येऊन त्यांचं लग्नाची त्या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली असते. तर यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी असतात ज्या पूर्ण आपल्याला एका मूवीचा फील देतात पूर्णपणे, तर त्या थोड्याशा मिसिंग झाल्या. बट मित्रांनो, एक कॉमेडी लाफ्टर म्हणून एक ट्राय तुम्ही देऊ शकता. शेवटी मराठी मूवी आहे आणि मराठी मूवीची जी रेटिंग आहे तर सर्वांनी या मूवीला जवळपास 8.5 ची रेटिंग दिलेली आहे. मूवी तुम्हाला Amazon Prime वरती बघायला मिळेल. तर तुम्ही आतापर्यंत हा मूवी नसेल बघितला तर मूवी फॅमिली सोबत तुम्ही बघू शकता. काही मोलाचा संदेश पण मिळेल, थोडासा अवेअरनेस पण मिळेल आणि एक टाइमपास म्हणून एक छान मूवी आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. बाकी तुम्ही हा मूवी बघितला तर तुम्हाला कसं वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तयार राहा. तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय खतरनाक क्राईम थ्रिलर मूवीची लिस्ट मी घेऊन येतोय. तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.